नमस्कार मित्रांनो, विशाल माहिती कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता ई-के-वाय-सी करवायची आहे. त्या संदर्भातील एक जी आर आलेला आहे. आता ही के-वाय-सी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेत पात्र लाभार्थी असलेल्या थेट हस्तांतरणाद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पात्र लाभार्थ्यांना आता ई-के-वाय-सी करायची आहे. ही कशा पद्धतीने करायची आहे तर ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. आता ही ई-के-वाय-सी कशी करायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं चार्ट दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई-के-वाय-सी बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतची माहिती इथं दिलेली आहे. तुम्हाला सर्वप्रथम जायचं आहे ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यायची. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सीचा बॅनर दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार कार्ड व पडताळणी सांकेतांक कोड कॅप्चा नमूद करायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचे. आपले ई-के-वाय-सी याआधीच पूर्ण झाले असेल तर तुम्हाला होय येईल. आपले ई-के-वाय-सी याआधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. जर झाले असेल तर ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल. जर झाली नसेल तर तुम्हाला आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे किंवा नाही तपासला जाईल. त्यानंतर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश तुम्हाला भेटून जाईल. यानंतर जर लाभार्थ्यांना OTP प्राप्त झाला तर तो OTP सक्रिय स्क्रीनमध्ये सबमिट करायचा आहे आणि क्लिक या बटनावरती क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. नंतर ई-के-वाय-सी पृष्ठभागावरती पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद, पडताळणी सांकेतांक कोड कॅप्चा नमूद करायचा आहे आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे. नंतर पती वडील यांच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला OTP प्राप्त होईल. तो OTP तुम्हाला तिथं टाकून घ्यायचा आणि सबमिट यावरती क्लिक करायचे. त्यानंतर लाभार्थ्यांचे जात प्रवर्ग निवडायचे आहे. यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य जे काय तुम्हाला डिस्क्लेम असेल ते तिथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर चेकबॉक्स यावरती क्लिक करून सबमिट करायचे. त्यानंतर तुम्हाला सक्सेस तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, अशी एक महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओज आणि महत्त्वपूर्ण अपडेट